हा, नमस्कार. नमस्कार. काय नाव? अमोल सुरेश पानगावणे. गाव? उगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. बरं, आता आता आपण पुन्हा तुमच्या तिसऱ्या प्लॉटमध्ये तिसऱ्या आलेलो आहे. प्लॉटमध्ये काळीच्या. हा किती वर्षाचा प्लॉट आहे सर? हा ही आता पाचवं पीक आहे. पाचवं पीक आहे. पाचवं पीक आहे. बरं, याला पण तुम्ही डेफ्रेजची याला थेअरी पण- आहे का? हो, याला पण 2 सॉइल ॲप्लिकेशन केले ते पहिले. हा. आणि आता एक 15 दिवसापूर्वी सॉइल ॲप्लिकेशन एक शेवटचा दिला आहे. आणि याला पण वरती 2 स्प्रे दिलेले डेफ्रेजचे. डेफ्रेशचे. बरं, त्याच्यामध्ये काय परिणाम जाणवले तुम्हाला? पहिले 2 मध्ये तर शेंडा झाला हा पानं, आणि शेवटचं जेव्हा सॉइल ॲप्लिकेशन वगैरे दिलं हा तेव्हा माल एकसारखा काळा झाला. हा आणि पानं पण हिरवे राहिले. असे काळीचे प्लॉट कसे लाल वगैरे पडतात ना, हा ते हिरवे राहिले आणि काळा पण माल झालाय. आणि म्हणजे शुगर पण वाढली. याचा उपयोग आता तुम्हाला पुढच्या हो. पिकासाठी होईल का? हो, नाही नाही, तसं नाही. हा. याला असं आहे, हा. याचं पान जर शेवटपर्यंत जर चांगलं राहिलं हा तर माल मजबूत राहतो हा आणि लूज पडत नाही, लूज पडत नाही आणि एकसारखा काळा होतो. एकसारखा काळा हो. होतो. म्हणजे हा फायदा तुम्हाला म्हणजे आता याला स्प्रेची थेअरी कशी टाकली सांगता येईल तुम्हाला याला एक साधारण सुरुवातीपासून? फेल काढल्यानंतर एक स्प्रे टाकलाय. हा. एक साधारण तिसऱ्या डिपिंगच्या एक मध्ये स्प्रे केलेला आहे. आणि काय काय कॉम्बिनेशन? नाही काही, त्याला एक मायक्रोडन वगैरे घेऊन असे 2 स्प्रे टाकलेले आहे. बरं. आणि सॉइल ॲप्लिकेशन असं दिलं आहे का एकदा छाटाच्या याला दिलेलं आहे आणि एकदा शेंडावाडीच्या याच्यामध्ये खालून दिलेलं आहे. आता एक याचा चॉकलेटी जेव्हा कलर होता ना, हा. एक साधारण 15 दिवसापूर्वी त्याला एक सॉइल ॲप्लिकेशन आणि पोटॅशसोबत दिलेलं आहे याला. पोटॅश सोबत दिलेले. मग त्याचा परिणाम तुम्हाला आता? त्याचा परिणाम असा झालाय का प्लॉट एकसारखा काळा झालाय, चमक आलेली आहे आणि हा. पानं पण हिरवे, शेवटपर्यंत हिरवेच राहिले. हिरवे राहिलेले. हो, तो एक फायदा झालाय. तो फायदा झाला. हम्म. आता तुमचा तो बाग खाली, 2 बाग खाली झालेले आहेत 2 तुमचे, बागा. नवीन पहिल्या वर्षीचं आणि एक दुसऱ्या वर्षीचं. तर त्याला तुम्ही खालून आता खाली झाल्यानंतर डोस करणार आहे? देणार ना त्याला एक छाटणी झाल्यानंतर. 19 5 किलो आणि मॅग्नेशियम वगैरे आणि डेफ्रेजच्या 2 बॉटल. याप्रमाणे म्हणजे जे झालेली हो. झीज भरून काढण्यासाठी देणार. देणार आहे. हो. चला, धन्यवाद साहेब. नमस्कार. एकंदरीत वर्ष कसं राहिलं 2025? यावर्षी चांगलं आलंय. शेतकऱ्यांचं चांगलं वर्ष आहे. पहिला प्लॉट किती रुपयांनी गेला तुमचा? 121 न गेला आहे. दुसरा 101 रुपयाने गेला आहे. हा. आता हा 100 रुपयाने गेलेला आहे. म्हणजे किलोनी? किलोने. म्हणजे पहिला 121, 101 रुपये आणि हा 100 रुपये. 100 रुपये किलोनी. 100. एका झाडावर किती माल असतो सर? एक साधारण एक 13, 14, 15 किलो येतं झाड. 15 किलो झाड. हा. आणि एका एकरात झाडाची संख्या? एक 1000 झाड, एक साधारण 10 टन पकडा एक सरासरी. सरासरी. 10. आणि माल चांगले उतरले? लोकांची ओरड आहे का माल कमी आहे बुवा? हा, नाही, एकंदरीत ना माल यावर्षी थोडासा पावसाच्या टप्प्यात पहिला गेलेला आहे. हा. दुसऱ्या टप्प्यात माल, पण नंतर यावर्षी माल ऍक्च्युली कमी आलेले. कमी आलेले आहे. त्याच्यामुळे बाजारभाव एकंदरीत चांगले राहिलेले. चांगले राहील. पण आपलं जिथं डेफ्रेजचा वापर आहे तिथं कसं राहिलं? चांगलं फ्रेश राहिले. एका पानं वगैरे एकदम सर्व हेल्दी राहिलेले प्लॉट सगळे. चालेल. धन्यवाद साहेब. ओके, धन्यवाद. नमस्कार.